राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्याजवळ. नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आज दिनांक 5 ऑक्टोबर 2014. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात न बोलण्याचा मोदींचा पवित्रा. पैसे वाटताना गंगाखेडचे आमदार घनदाट मामा यांना अटक आणि जामिनावर सुटका. दस्ती बदलल्याने माणसे बदलत नाहीत, खासदार अशोकराव चव्हाण यांनी साधला बंडखोरांवर निशाणा. बिलोलीमध्ये आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास बिलोली कृती समितीचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पिशे 70,000ची लाच घेताना अटक. आता बातमीपत्र विस्ताराने. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी मला आदर असून त्यांच्या अनुपस्थितीत राज्यात ही पहिलीच निवडणूक होत आहे. बाळासाहेबांना श्रद्धांजली म्हणून मी शिवसेनेवर टीका करणार नाही असं स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. आर पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या तासगावमध्ये मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. सांगलीतील भाजप उमेदवार अजित गोपझडे, सुरेश खाडे, विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. या सभेला सांगलीकरांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी मोदींना घोंगडी भेट देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. गुजरात आजही महाराष्ट्राचा छोटा भाऊ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा सर्वच जण वापर करत आहेत. हे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्यांनी त्यांच्या जलसंवर्धनाचा आदर्श का ठेवला नाही, असा प्रश्न देखील मोदींनी पवारांना विचारला. तुमच्या चरित्रात शिवरायांचे गुण येण्याची शक्यताच नाही, पण मुख्यमंत्री कृषी मंत्री म्हणून शिवरायांनी लोकांसाठी पाण्याची ज्या योजना राबवल्या त्याची प्रेरणा घेतली असती तर पाण्याची व्यवस्था झाली असती, असंही म्हणण्यास ते विसरले नाहीत. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघात मतदारांना पैसे वाटप होत असल्याच्या आरोपावरून विद्यमान आमदार घनदाट मामा यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. आज त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. पण या अटकेमुळे परभणीमध्ये एकच खळबळ माजली. निवडणुकीच्या रणधुमाळीत पैशाचा व्यवहार रोखण्यासाठी पोलीस आणि आयोग डोळ्यात तेल घालून पहारा घालत आहे. पण राज्यात कोट्यावधी रुपये सापडल्याच्या घटना घडत आहेत. परभणीमध्ये 2 ऑक्टोबर रोजी गंगाखेड मतदारसंघामध्ये तांदुळवाडी इथं 27,000 रुपये आणि मतदार याद्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. याच प्रकरणी घनदाट यांच्या घराची तपासणी देखील करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान याच मतदारसंघाचे दुसरे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांच्या कार्यालयातही पैसे वाटप करताना अटक करण्यात आली आहे. दरम्यान याच मतदारसंघातील दुसरे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांच्या कार्यकर्त्यालाही पैसे वाटप करताना अटक करण्यात आली आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी. घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने. लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन, शाळेचे प्रोजेक्ट, सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी. संपर्क 99 22 90 99 74. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज धर्माबाद येथे आमदार वसंतराव चव्हाण यांच्या समर्थनार्थ सभा संपन्न झाली. या सभेमध्ये अशोकराव चव्हाण यांनी आपले मत मांडत दस्ती बदलल्याने माणसं बदलत नाहीत असे सांगितले. पुढे बोलताना त्यांनी असेही म्हटले की ज्या लोकांनी बँका बुडवल्या, सहकार संपवला, अशीच लोक एकत्र येत पद मिळत नाहीत म्हणून भाजपाच्या तंबूत शिरले आहेत.
पण हे तीनही उंट असून भाजपाचे तंबू फाडल्याशिवाय राहणार नाहीत अशी घाणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली. त्यासोबत त्यांनी यावेळी जनतेने काँग्रेसलाच मत करावे अशी विनंतीही केली. या सभेमध्ये उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी माझ्या पहिल्या टर्ममध्ये राहिलेली अपूर्ण कामे पूर्ण करण्याची संधी द्यावी असे आवाहन केले. नायगाव मतदारसंघातून विद्यमान आमदार वसंतराव चव्हाण यांना माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे आव्हान आहे. देगलूर बिलोरी मतदारसंघाचे आमदार व काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब अंतापूरकर यांच्या प्रचार कार्यालयाचे आज थाटात उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी केदार पाटील, आमदार रावसाहेब अंतापूरकर व इतर मान्यवर उपस्थित होते. नियोजित वेळेपेक्षा बऱ्याच उशिराने हा कार्यक्रम होऊन चांगल्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. आमदार अंतापूरकर यांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता जनतेने खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहावे असे उपस्थितांना आवाहन केले. आज बिलोली शहरातील विठ्ठल मंदिरात बिलोली शहर विकास कृती समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते. बैठकीत शहराच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर तालुक्यातील सिंचनानुशेष, रस्ते आदींचा देखील विकास झालेला नाही. यावेळी शहरातील विजेचा विस्कळीतपणा, कृषी पंपाचा खंडित वीज पुरवठा आणि मांजरा नदीतील रेती उपशामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या पाणी संकटाबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर जिल्ह्याला खासदार देणाऱ्या तालुक्याकडे राजकारणाचे होत चाललेले दुर्लक्ष याबाबतही चर्चा करण्यात आली. यावेळी शहर विकास कृती समितीच्या नागरिकांसोबत पत्रकारांनी येणाऱ्या 15 तारखेपर्यंत राजकारणी त्यांचे म्हणणे ऐकून न घेतल्यास शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकार त्याचबरोबर बिलोली शहर कृती विकास समितीचे सदस्य या मतदानावर बहिष्कार टाकतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. नांदेड पोलीस प्रशासनातील लाचखोरीचे प्रकरण आणखी एकदा समोर आले आहे. विमानतळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पिशे यांना 70,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीवरून विमानतळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पिशे यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यवाहीमध्ये पकडलेली नवीन इंडिका कार सोडून देण्यासाठी 1 लाख रुपयाची मागणी केली होती. तक्रारदारासोबत झालेल्या तडजोडीमध्ये 70,000 रुपये देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यानुसार तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिकारी संजय कुलकर्णी, पोलीस अधीक्षक भीमराव शिंगाडे व त्यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक देशमुख, पोलीस नायक सय्यद साजिद, दत्तात्रय वडजे, बाबू गुजलवार आदींनी सापळा रचून सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पिशे यांना 70,000ची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पिशे यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात न बोलण्याचा मोदींचा पवित्रा. पैसे वाटताना गंगाखेडचे आमदार घनदाट मामा यांना अटक आणि जामिनावर सुटका. दस्ती बदलल्याने माणसे बदलत नाहीत, खासदार अशोकराव चव्हाण यांनी साधला बंडखोरांवर निशाणा. बिलोलीमध्ये आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास बिलोली कृती समितीचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पिशे 70,000ची लाच घेताना अटक. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी. मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा. मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज, आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.